नमस्कार मित्रांनो, ज्या गाडा मालकाची ओळख म्हणजे रोखठोक बोलणे हेच आहे ते म्हणजे आपले टिटवी बैलाचे मालक अमित पाटील सुपणे. तर मित्रांनो, आपल्या अमित पाटील सुपले यांनी बैलगाडा संघटनेने लावलेल्या बंदीवर काय भाष्य केले तर ते तुम्ही बघाच. रोखठोक बोलले आहेत आपले अमित पाटील सुपणे. तर एक सुंदर अशी मुलाखत झालेली आहे, तर तुम्ही बघा काय म्हटले काय नाही. मोठी संघटना आपली घडू शकते आणि मोठा मार्ग. आणि काय होते, काय माणसं वैयक्तिक एखाद्या शब्दासाठी किंवा एखाद्या बैलासाठी किंवा एखाद्या स्वार्थासाठी संघटनेचा वापर करत, त्यांनी तसा काही वापर पदाचा किंवा कुठल्या गोष्टीचा करू नये. फक्त संघटना मोठी करावी, एकत्र राहावं आणि सगळा खेळ मोठा न्यावा. आता ह्याच्या आधी पश्चिम महाराष्ट्रातून खेळ तिकडे गेलाय, तो आनंदच होता आपल्याला. आणि अजून पण ते आपण बंदी घातल्या म्हणून त्यांनी खेळ थांबवलेला नाही किंवा आपला खेळ आवडीचा आहे, म्हणजे त्यांच्यापेक्षा आवडीचा आहे म्हणून त्यांनी उद्या 21 तारखेला मैदान संभाजीनगर मध्ये घेतलंय. मग शेव पण आम्हाला पण आनंद आहे की म्हणजे बाबा आपला खेळ तिथे खेळला जातोय. असं नाही की बाबा त्यासनी विरोध आहे किंवा त्यांच्या बैलामुळे आपली गाड्या हरतात, असं पण नाही. काय काहीतरी एक संघटनेच्या माणसं असणे किंवा जी माणसं आपल्या आज नाद असा होता की चालू होईल का नाही होईल. 2007ला 8ला झालेला, मग 9ला चालू झाला आणि एक महिनाभरच चालू झाला, त्यानंतर बंद झाला. पुन्हा तिथून गेला कमीत कमी 7-8 वर्ष. शेवटच्या क्षणाला वाटत होतं 2016-17 पर्यंत चालूच व्हायचा नाही. म्हणजे अशी कंडिशन झालेली. ज्यावेळेस त्या माणसांनी म्हणजे स्वतःच एवढे मोठे उद्योगधंदे असून ते सोडून पाक म्हणजे आपल्यासाठी संघटने किंवा बैलांसाठी झटले, त्याच माणसाने उलट बोलत असतील किंवा काय बोलत असतील, मग ते बरोबर वाटत नाही. बरोबर. मित्रांनो, कुठेतरी या गोष्टी सुद्धा विचार केला पाहिजे, कारण ज्यांनी बरेच वर्ष हा खेळ थांबलेला, पण ज्यांनी आपलं रात्रंदिवस सगळं स्वतःची कामं सोडून संघटने चालू करण्यासाठी धडपडले, त्यांना कुठेतरी असं नव्हतं करायला पाहिजे. पण त्यामुळं काय वाटतं, ही बंदी 1 वर्ष राहील का पण? नाही राहायची. कारण का तर मला वाटतं की नाही राहावी आणि सगळे एकत्र येऊन आपण खेळ खेळावा. आणि ज्यावेळेस असं वाटतंय ना की बाबा गाड्या जास्त जमतात, मोठं मैदान असेल त्यावेळेस सगळे एकत्र येऊन खेळू. आणि ज्यावेळेस बारकी मैदान असेल त्यावेळेस तुम्ही आपलं तुमच्या पश्चिम महाराष्ट्रापुरतं मैदान घ्या. त्यानंतर बाबा नाशिकवाले असणे, जालनावाले असणे, त्यासनी म्हणून ना तुम्ही तुमच्याकडे खेळा. आणि ज्यावेळेस मोठंच खरं मैदान आहे मानाचं, तर त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्र काय ना पूर्ण महाराष्ट्रातले कुठल्याही ठिकाणचा कुठलाही बैल येऊन पळायला पाहिजे. आणि त्याच्यातून मग एक पूर्ण आपण की तो महाराष्ट्र केसरी बैल गृहीत धरला जाईल की बाबा पूर्ण. नाहीतर काय व्हायचं, पश्चिम महाराष्ट्रातलाच बैल पळायचा आणि महाराष्ट्र केसरी म्हणायचं, मग तेव्हा थोडंफार आपल्या मनाला वेगळं वाटतं. तर मित्रांनो, आपल्याला अमित पाटील साहेबांचे मत पटले तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि ते म्हटलं त्याप्रमाणे आपली बैलगाडा संघटना आपल्या या उत्तर महाराष्ट्रावरतील बंदी हटवतील तर काय, तर मला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युवराज महाजन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मंडळी. जय जवान जय किसान.